कारण मग औषध तर खायचं नाही हे मनात ठरवून ठेवलं, कमीत कमी औषध खायचं. असं औषध खायचंच नाही असं नाही आहे. तर त्याचं डाएटद्वारे वगैरे सोल्युशन वगैरे काय करायचं काय नाही. आणि सर मी साक्षीला आहेत की थोडंसं शेंगदाणे खाल्लं तरी माझ्या तोंडातून रक्तस्राव व्हायचा, किंवा मिरची खाल्लं तरी म्हणजे काय म्हणतात त्याला बऱ्याच प्रकारच्या ॲलर्जीज व्हायच्यात. तर मग मी अनेक प्रयोग केले, खरं सांगतो मी. तर कधी हळद खाली, कच्ची हळद खाली तर तेच 15 दिवस महिनाभर तेच खायचे. मग त्याच्यातलं काहीतरी कुठून तरी नेटवरून माझा धंदाच होता तो. ड्युटीवर आलं की त्याच गोष्टीचा अभ्यास करायचा सलग, आहे की नाही. मग ते कुठून बी आणो, मग ते नेटचे कुठल्या प्रिंट आमच्या गव्हर्नमेंटच्या तिथून चोरून फिरून इतक्या कागद जमा करायचे. हजारो कागद आहेत माझ्याकडे चोरलेली, आहे की नाही. असं प्रिंट काढून आणायच्या, अभ्यास करायचा. आणि बायकोला लक्षात 2-3 दिवस झाले की बायकोला लक्षात यायचं आणि तेच गोष्टी बाजारातून विकत घेऊन खायचो मी, आहे की नाही. बायकोला म्हणायचं आज तुमचा अटॅक सध्या कशाचा अटॅक चालू आहे. 2 दिवस झाले की म्हणायचं हा माणूस 100% हळद खाणार म्हणजे 1-2 महिने हळदच खाणार, कांदे खाणार म्हणजे खाणार. तुम्हाला मी ऑनेस्टली सांगतो 2018 ते 2022 मी एवढ्या कांद्याच्या पाती खाल्लेल्या आहेत की जगात कोणी खाल्ल्या नसतील, इंडिव्हिज्युअल पर्सन नाही. रोज सकाळी एक जुडी आणि संध्याकाळी एक जुडी. आणि खरं सांगतो माझं ते गेलं, ते जे ब्लिडिंग वगैरे व्हायचं ते गेलं. माझ्या ॲलर्जीज गेल्यात. आणि डिसेंबर महिन्यामध्ये मी म्हणजे काय म्हणतात त्याला ते जुनागडचं ते आहे ना, गिरनार बी चढून आलो. आणि रोज आता 10 ते 15 किलोमीटर चालत नाही रनिंग करतो मी. मग माझ्या स्पीडनं रनिंग करतो. पण हे झालं, हे इथपर्यंत माझा प्रवास हा खरंच आहे स्वार्थाचा प्रवास आहे. खरंच सांगतो मी कुठलाही म्हणजे मोठा सामाजिक कार्यकर्ता नाही आहे, साहित्यिक नाही आहे, काही नाही आहे. तरी पण मला सकाळी उठल्यावर बऱ्याच वेळेस सेन्स येतं की आपण एक डॉक्टर होतो, आपण हे गोष्टी करू शकलो कारण आपल्याला एवढा भरपूर टाईम होता. पण माझ्यासारखे पण बरेच लोक या सोसायटीमध्ये आहेत आणि तो तेवढा वेळ टाईम देऊ शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी खरं काय करता येईल का असं मी काही दिवस विचार केला. ऑनेस्टली तुम्हाला सांगतो, फक्त ही एक थोडी ॲटिट्यूड ठेवली की मी जसं बाहेर पडलं तसं अनेक लोकांना माझ्यासारखे जे जगामध्ये खूप आहेत मी पाहिलं आहे, मी एकटा नाही आहे त्याच्यामध्ये, एक फार मोठी एक रो आहे. तर त्यांना कसं कळलं असा जर विचार केला तर मला असं जाणवलं की माझी एनर्जी दुप्पट वाढते तेवढंच खाऊन आणि तेवढंच होऊन. म्हणजे आपण जेव्हा स्वतःबरोबर जेव्हा युनिवर्सचा विचार करतो तेव्हा आपल्या बाहेरच्या युनिवर्सच्या हिलिंग कॅपॅसिटी ह्या अनेक पटीनं आपल्याला सहकार्य करतात.